मिटकरींच्या गाडीवरच्या हल्ल्या प्रकरणातला आरोपी जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। मिटकरींच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर जय मालोकारला अस्वस्थ वाटू लागलं। त्यानंतर त्यांना अकोल्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। मात्र जय मालोकारच्या मृत्यूला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जबाबदार आहेत असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला। शासकीय विश्रामगृहात झालेल्या धक्काबुक्कीमुळेच जयचा मृत्यू झाला, त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। मला अत्यंत वाईट वाटतं की 26 वर्षाचा एक युवक मगा जो राडा झाला त्या राड्यामध्ये कुणाच्या तरी चिथावणीनंतर तोही बिचारा पक्षाचं प्रामाणिक काम करायला त्या ठिकाणी आला असेल त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून। पण आज 26 वर्षाचा एक अभ्यास करणारा तरुण एका घरातला अशा पद्धतीनं हृदयविकाराच्या झटक्यानं जाणं हे मला असं वाटते त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणं, किंवा आज माझ्यावर जर अटॅक झाला असता, मला इंजुरी झाली असती, माझा परिवार उघड्यावर पडला असता, यांना काय भेटलं असतं। त्याच्यामुळे राजकारणाचा असा वापर चुकीचा आहे। माझी तर त्यांच्या पक्षप्रमुखाला विनंती आहे की त्यांनी स्वतः मुंबई सोडून इथे यावं। सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा जीव जाईपर्यंत जर तुमचं राजकारण असेल तर हे कुठलं राजकारण आलं। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर मनसेचे नेते संदीप देशपांडे काय म्हणतात पाहूया। आपली लायकी काय, आपली पातळी काय हे समजून न घेता जर काही लोक वक्तव्य करत असतील तर आमच्या महाराष्ट्र सैनिक त्याला प्रतिसाद देणार, त्याप्रमाणे दिला। दुर्दैवाने त्यातला एक आमचा आंदोलनकर्ता, आमचा उपजिल्हाध्यक्ष होता जय मालोकार, त्याचं हार्ट अटॅकने दुःखद निधन झालं। खरं तर तो फक्त 28 वर्षाचा होता, म्हणजे कुठेही ते सिम्पटम्स दिसत नव्हते। तर काही काल माध्यमांनी सुद्धा चालवलं की त्याला आंदोलनाचं टेन्शन आलं, आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये तरी राजकारण करू नये अशा गंभीर प्रसंगात, अशा दुःखद प्रसंगात। काल म्हणजे तो मिटकरी इतका नीच माणूस असेल असं मला कधी वाटलं नव्हतं। त्याच्यात पण त्याचं राजकारण की यांनीच हे केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।